नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? गेल्या काही दिवसात शिक्षक भरती संदर्भात ज्या अपडेट्स आलेल्या आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. शिवाय जी सातत्याने विचारणा होत आहे की माझा चान्स आहे का, किंवा मला इतके TIT गुण आहेत तर राऊंड 2 किंवा फेज 2 मला संधी मिळेल का, याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि मित्रांनो, या चॅनलमध्ये आपण पुढे आपली जी पुढची वाटचाल आहे त्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण लाखातून 11,000 किंवा 20,000 इतकेच उमेदवार भरती होणार आहे. ठीक आहे, तर बाकी जे होऊ पाहणारे आपले शिक्षक मित्र आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल आपण एक सविस्तर चर्चा करणार आहोत. पुढे जाण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की येणाऱ्या आपल्या या व्हिडिओजमध्ये ज्यांचा ह्या निवड यादीत नंबर लागलेला नाही आहे किंवा ज्यांना पुढच्या राऊंड 2 सुद्धा होप्स नाही आहेत, तर अशा आपल्या शिक्षक मित्रांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय करणार आहोत याबद्दल आपले व्हिडिओ असणार आहेत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नावं कोणालाच ठेवायची नाही, पण बाकी जे चॅनल्स आहेत त्यांचा एक दृष्टिकोन, त्यांचा फोकस वेगळा आहे. जे ऑलरेडी आता ज्यांची निवड यादीत नंबर लागलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत वगैरे वगैरे गोष्टी जास्त करून मला ग्रुपवरती आणि व्हिडिओजमध्ये दिसत आहेत. तसंच मग पुढची TET, CTET जे आपण येतील त्यांच्याबद्दल माहिती देतात. पण जो आपला वर्तमान काळातला प्रश्न आहे की जर आपला नंबर लागला नाही तर आपण आता काय करणार आहोत या चालू परिस्थितीत, त्याबद्दल मला फारसे व्हिडिओ दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की सध्याच्या घडीचे जे आपले प्रश्न आहेत, प्रेझेंट सिच्युएशन, जिथे आपल्याला नोकरी कुठे करायची इथपासून ते आपल्या कुटुंबाला मदत कशी करता येईल आपल्या शिक्षकी पेशातूनच. ठीक आहे, कारण जसं मी म्हटलं की जो एक शिक्षक होऊ पाहणारा एक व्यक्ती आहे त्याला त्याच कामातून आनंद मिळेल, बरोबर ना, शिकवण्यातून आनंद मिळेल. तर त्याच्यासाठी जर आपल्याला चांगले वॅकेन्सीज इतर आस्थापनांमध्ये जर मिळत असतील तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि माझे जे येणारे व्हिडिओज आहेत ते याबद्दलच असणार आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की करा, कारण आपले पुढचे व्हिडिओ हे फक्त आणि फक्त चालू परिस्थितीत एक शिक्षक काय करू शकतो याबद्दल आहेत. ठीक आहे, जरी तुम्ही शिक्षक म्हणून रुजू झाला नसलात तरी तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे तर यांना सुद्धा मी शिक्षकच समजतो. ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो सुरुवातीला आपण पवित्र पोर्टलवरती जाणार आहोत. तर मी हे आपली जी वेबसाईट आहे ती ओपन करूनच ठेवलेली आहे. न्यूज बुलेटिन पाहूया आणि तुम्ही पाहू शकता 2 मार्चची एक नोटीस आहे. तर ही 2 मार्चची नोटीस काय आहे ते आपण पाहूया. तर मित्रांनो 2 मार्चला ही जी नोटीस आलेली आहे त्यामध्ये काय लिहिले ते पाहूया. निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर व्यक्तिगत स्वरूपाच्या त्रुटी अथवा अन्य मुद्द्यासंदर्भात तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आली असून व्यक्तिगत तक्रारीच्या मुद्द्यांचे निराकरण समिती विविध प्रक्रियेद्वारे करीत आहे. याबाबतचे निर्णय संबंधितास कळवण्यात येत आहेत. विहित दिनांकास अर्हता असूनही केवळ अद्ययावत माहिती नोंद न केल्यामुळे कोणाही उमेदवाराचे नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील तरतुदींचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्याचे प्रस्तावित आहे. मुलाखतीशिवाय मधील शिल्लक पदे, सेमी इंग्रजी रिक्त पदे, उर्दू माध्यमातील रिक्त पदे तसेच मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खाजगी व्यवस्थापनाकडील 9वी-12वीची पदभरतीची कार्यवाही यथाशीघ्र पूर्ण करण्यात येत आहे. मित्रांनो, हा जो तिसरा मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीशिवायची 9वी-12वीच्या पोस्टबद्दल काही लिहिलेलं नाही आहे. कारण असं समजतं आहे की 9वी-12वीच्या ज्या पोस्ट आहेत ते अगोदरच खूप कमी होत्या. ठीक आहे, आणि त्या बऱ्याचसारख्या भरलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याची जी वॅकेन्सी आहे ती येणार नसेल. म्हणून त्यांनी काय म्हटले बघा, मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खासगी व्यवस्थापनाकडील 9वी-12वी पदभरतीची कार्यवाही. ठीक आहे, आणि मुलाखतीशिवाय कोणतं लिहिले बघा, सेमी इंग्रजी रिक्त पदे आणि उर्दू माध्यमातील रिक्त पदे. 9वी-12वीची पदे ही खासगी व्यवस्थापनातील मुलाखतीसह अशी पदे आहेत. ठीक आहे, तर हे याची तयारी, याची एक मानसिक तयारी तुम्हाला करून घ्यावी लागेल, कारण विदाऊट इंटरव्ह्यूची 9वी-12वीच्या पोस्ट येणार नाही आहेत. ठीक आहे,
आल्या तर उत्तम, पण सध्या तरी असं चित्र दिसतंय. अद्याप रिक्त पदांच्या भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक असून ती यथाशीघ्र पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. म्हणजे बरीच प्रक्रिया आहे, म्हणजे बराच वेळ सुद्धा लागणार आहे. प्रशासकीय मुद्द्यांचे निराकरण न्यायोचित पद्धतीने करण्यात येणार असून याबाबत कोणत्याही मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी उमेदवारांनी अधिकृत ईमेलवर संपर्क साधावा. ठीक आहे मित्रांनो, तर ही आहे 2 मार्चची नोटीस. याच्यावरून नोटीसवरून एक कळते की जी 8वी पर्यंतची जी पदं आहेत सेमी इंग्रजी आणि उर्दू माध्यमातील विदाऊट इंटरव्ह्यूचे ते येणार आहेत आणि 9वी 12वीची मुलाखतीसहची जी पदे आहेत ती येणार आहेत. आता यामध्ये जे बसत नसतील, कारण जे वयोमर्यादा ओलांडलेले किंवा एज बार झालेले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना शक्यतो 9वी 12वीच्या पोस्ट आहेत, तर यांना 8वी पर्यंतच्या पोस्ट दिसणार नाहीत आणि 9वी 12वीचे विथ इंटरव्ह्यूची पोस्ट दिसेल, विदाऊट इंटरव्ह्यूचे दिसणार नाहीत. ठीक आहे, तर याची एक मानसिक तयारी तुम्ही करून घ्यावी असं मला वाटतं. आता राहिला प्रश्न, जे कमेंट्स येतात बऱ्याच वेळेला माझ्या चॅनलवरती नाही, मी इतर चॅनल पण बघतो त्यांच्यामध्ये पण असे काही कमेंट्स असतात. ही कमेंट पहा. सर, MA इंग्लिश BEd CET बोथ SC महिला 86 मार्क विथ इंटरव्ह्यूमध्ये होईल का काही, प्लीज टेल मी सर. ही एक कमेंट आहे. जे या कॅन्डिडेटला 86 मार्क आहे, ही महिला कॅन्डिडेट आहे आणि SC कॅटेगरीमध्ये ते CETचं क्लिअर आहे, तर यांचा नंबर लागेल का असं मला विचारता येतं. त्याच्यानंतर सर, SC कास्ट विमेन म्हणजे विमेन आहे, महिला कॅटेगरीमध्ये ते समांतर आरक्षणामध्ये. त्याच्यानंतर SC ही वर्टिकल कॅटेगरी आहे आणि TITमध्ये 101 आहे, काही चान्स आहे का. त्यानंतर TIT स्कोर 77, सब्जेक्ट इंग्लिश, MA BEd फॉर 9-10 साठी होईल का. ठीक आहे मित्रांनो, आता या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणताही जाणकार व्यक्ती TITच्या मार्क्सच्या बेसिसवरती जाहिराती कळल्याशिवाय कट ऑफ सांगू शकत नाहीच. त्याशिवाय जाहिराती असून सुद्धा त्याचा ॲनालिसिस करून सुद्धा कट ऑफ सांगणं खूप कठीण आहे, कारण वर्टिकल आणि पॅरलल कॅटेगरी प्लस जे मुलं प्रिफरन्स देणार आहेत ते कुठे देणार आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे कट ऑफ सांगणं खूप कठीण आहे, पण एक लॉजिकचा वापर करून या प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकतो. तर ते आज आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तर कट ऑफ बघायचं आहे काय आहे तो. ठीक आहे, तर समजा तुमच्या कॅटेगरीमध्ये कट ऑफ आहे वर्टिकल आणि समांतर आरक्षण दोन्ही मी सांगतोय. ठीक आहे, तर हे समांतर आणि जे आपल्या मेन कॅटेगरीज आहेत त्यांना अनुसरून जो पण कट ऑफ लागलेला आहे तो समजा एक आपण गृहीत धरूया की 120 मार्काचा कट ऑफ आहे. ठीक आहे, आता त्या आस्थापनेमध्ये किती वॅकेन्सीज आहेत यावरती आणि तुमचे मार्क्स किती आहेत. समजा तुम्हाला 110 आहेत आणि सीट्स बऱ्याच आहेत, तर नक्की तुमचा नंबर लागू शकतो. पण तुमचे मार्क्स 100च्या समजा खाली आहेत, तर इथे प्रॉब्लेम येऊ शकतो. तर 100पेक्षा सुद्धा खाली असतील, उदाहरण 90 आहेत किंवा 80 आहेत आणि 31-40 मार्कांचा जर फरक असेल तर इथे आशा न ठेवल्यात तर बरं. याचा अर्थ असा नव्हे की तुम्हाला लक्ष नाही ठेवायचं आहे, लक्ष तर ठेवायचं, तुम्हाला चेक करायचे आहेत लिस्ट जेव्हा पण येतील तेव्हा. पण मानसिक तयारी आपली अगोदरच झाली पाहिजे की आपला नंबर इथे लागणं कठीण आहे. मग अशा मुलांनी करायचं काय, जर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आपला नंबर लागणार नसेल तर आपण विथ इंटरव्ह्यूसाठी ट्राय करू शकतो. ठीक आहे, म्हणजे मुलाखतीसह. तर मुलाखतीसह ज्या लिस्ट लागतील तिथे आपल्याला लक्ष ठेवायचं आणि या लिस्टमध्ये जर आपला नंबर लागला तर ह्या मुलाखतीसहचा जो राऊंड आहे त्या राऊंडचा आपल्याला पुरेपूर उपयोग करावा लागणार आहे. इथे जर आपला नंबर लागला तर मग बाकीचे विचार न आणता, बाकीचे विचार म्हणजे कोणते की ह्या आस्थापनांमध्ये पैसे मागतात हा जो विषय आहे तो गृहीत न धरता, तो मनात न आणता आपल्याला मुलाखतीची तयारी करायची. आता या मुलाखतीची तयारी कशी करायची यावरती मी एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. मुलाखतीला जाताना कोणते डॉक्युमेंट्स लागतील, त्याच्यानंतर त्याचे जे इंटरव्ह्यू आहे ते इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची आणि जो डेमो घ्यावा लागतो आपल्याला, लेसन घ्यावा लागतो, त्या लेसनची तयारी कशी करावी याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ती पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे मित्रांनो,
तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला, कारण पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, कारण या व्हिडिओमध्ये जो विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल त्यासाठी तुम्ही तयारी कशी कराल, आणि जरी विथ इंटरव्ह्यूमध्ये तुमचा नंबर नाही लागला तरी कोणत्याही खाजगी संस्थेमध्ये जेव्हा आपण जातो, उदाहरण अशा सुद्धा संस्था आहेत ज्या विना अनुदानित आहे. मी गेल्या वेळेला सुद्धा म्हटलं होतं की विना अनुदानित अशा संस्था आहेत जिथे 30पेक्षा जास्त सुद्धा पगार मिळतो. तर अशा संस्था कोणत्या ते येणाऱ्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी अशी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल. खास करून ज्यांना पुढच्या राऊंडमध्ये चान्स आहे का असे ज्यांना प्रश्न पडले त्यांनी कट ऑफ चेक करावा, जसं मी म्हटलं. आणि कट ऑफपासून 10-15 मार्काच्या फरकाने जरी डिफरन्स असेल तरी तुम्ही होप्स ठेवायला काही हरकत नाही. पण त्याच्यापेक्षा जर जास्त डिफरन्स असेल, म्हणजे कट ऑफपासून तुम्ही खूप लांब असाल, तर जास्त होप्स ठेवू नका. तरीसुद्धा तुम्ही एक चेक करू शकता की तुमच्या त्या आस्थापनेमध्ये, म्हणजे समजा झेडपीचं असेल तर झेडपीची जी पण तुमच्या जिल्ह्याची आस्थापना असेल तिथे वॅकेन्सीज किती आहेत. एकूण कॅन्डिडेट्स आपण मेरिट लिस्टमध्ये बघितलेलेच आहेत, किती कॅन्डिडेट्स आहेत, होय की नाही. तर ते एकूण कॅन्डिडेट्स किती आहेत, त्या मार्कावाले, प्लस त्या आस्थापनेमध्ये वॅकेन्सीज किती आहेत, आणि कट ऑफपासून तुमचा डिफरन्स काय, या गोष्टींचा सारासार विचार करून तुम्हाला अंदाज लावायला लागेल. कारण तिराहित व्यक्तीला, म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला हे सांगणं फार कठीण. माझ्याच नव्हे, इतरही कोणीही तुम्ही ह्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्यांना विचारून पहा, ते तुम्हाला कन्फर्म असं उत्तर देऊ शकत नाही, खात्रीलायक उत्तर देता येत नाही अशा परिस्थितीमध्ये. कारण तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये काय परिस्थिती आहे हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. कशावरून हे जाणून घेता येईल, तर जी मेरिट लिस्ट लागलेली आहे ते तुम्हाला चेक करावं लागेल, वॅकेन्सीज किती आहेत ते चेक करावं लागेल, आणि तुमचे मार्क्स, तुमच्यासारखे मार्क्स मिळवलेले एकूण कॅन्डिडेट्स किती आहेत ते तुम्हाला, तुमची जी मेरिट लिस्ट होती TITची बऱ्याच लोकांनी बघितली असेल, त्या लिस्टमध्ये तुम्हाला चेक करावं लागेल. ठीक आहे. तर याच्यावरून तुम्हाला अंदाज लावता येईल. जर होप्स आहेत तर उत्तम, पण जर होप्स नाही आहेत, जर तुम्हाला शंका आहेत, तर तुम्ही दुसरीकडे सुद्धा ट्राय केलं पाहिजे. जसं मी प्लॅन B वरती एक व्हिडिओ बनवला होता, 2 व्हिडिओ बनवले, आणि अशा काही ज्या खाजगी संस्था आहेत विना अनुदानितवाल्या, जे चांगली सॅलरी देऊ शकतात, देत आहेत, अशा आस्थापनांबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ बनवतो आणि पुढे सुद्धा बनवणार आहोत. माझ्या मताने मी पुढचा व्हिडिओ, माझे 2 व्हिडिओ येणार आहेत पुढे. एक म्हणजे काही वॅकेन्सीज आहेत, चांगल्या आस्थापना आहेत विना अनुदानितवाल्या, त्याबद्दल मी बोलणार आहे. तसंच अल्पसंख्याक संस्थासुद्धा आहेत अनुदानितवाल्या, तिथे सुद्धा ट्राय करू शकता. कारण सर्वच संस्था पैसे घेते असं नाही, अनुदानितवाल्यासुद्धा अशा काही संस्था आहेत जे पैसे घेत नाहीत, तर तिथे आपण नक्कीच चांगल्या तयारीनिशी जाऊ शकता. तर विथ इंटरव्ह्यूसाठी तयारी कशी करायची, ज्याचा उपयोग तुम्हाला कोणत्याही संस्थेमध्ये होणार आहे, ती विना अनुदानित असू दे अनुदानित असू दे, दोन्हीकडे त्याचा उपयोग होणार आहे. म्हणून याच्या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो विथ इंटरव्ह्यूसाठी असेल, मुलाखतीची तयारी कशी करायची याबद्दल असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून हे व्हिडिओ जेव्हा पण येतील तेव्हा लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे मित्रांनो. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसंच तुमचे होप आणि जे शिक्षक मित्र आहेत त्यांच्यासोबत शेअरसुद्धा नक्की करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.